मोरया 5:30च्या दरम्यानचं टायमिंग झालेलं आहे आणि आपण निघालो आहे गावाला. आतापासूनच खड्डे जाणवायला लागलेत. आता आपण आहे, तुम्ही बघू शकता ही भांडरची गाडी आहे. ऑलराईट, तर मित्रांनो आता पोचलोय, टेंट सोडले, रोह्यामध्ये पोचलोय आणि या साईडला डांबरीकरण वगैरे चालू आहे गणपती बाप्पासाठी गावाला जाणाऱ्या आदल्या गाड्या वगैरे कोकणी माणसांच्या. आता इंदापूरला पोचण्याआधीच ट्रॅफिक लागलं जस्ट आता. मित्रांनो आपण माणगावला आहे आणि या साईडला बघू शकता पूर्ण ट्रॅफिक लागलं. डाव्या बाजूला हॉटेल स्वागत करतो परंपरा कोकणची आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो आज आहे 3 तारीख, उद्या 4 तारीख आहे. 4 तारखेला होतं सकाळी पहाटे आपण आपल्या गावी निघतोय, म्हणजेच आपण कोकणात निघतोय. तर कोकणात जायची मजा ही आगळीवेगळी मजा असते आणि गणपतीसाठी स्पेशली हा जो आपला ब्लॉग बनतो हा बऱ्याचशा अपडेटनी भरलेला असणार. रस्त्याची कंडिशन कशी आहे, जायचा रस्ता कसा आहे वगैरे बऱ्याचशा अपडेटनी आपला हा ब्लॉग बराचसा माहितीपूर्वक आपला हा ब्लॉग असणार. तर मित्रांनो मला असं वाटतं हा ब्लॉग आपल्या येणाऱ्या ज्या गावाला येणाऱ्या कोकणकर माणसांसाठी, कोकणी माणसांसाठी आपला हा ब्लॉग असणार आहे आणि जबरदस्त हा आपला ब्लॉग होणार आहे. मित्रांनो हा ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला बऱ्याचशा अपडेट बघायला भेटतील. रस्त्याची कंडिशन कशी आहे, काय रस्ते आहेत, जाण्याचा मार्ग कसा आहे वगैरे सगळ्या गोष्टी मी आपल्या ह्या ब्लॉगमधून सांगण्याचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, भेटूया लवकरच उद्या सकाळी 5 वाजता पहाटे. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत परंपरा कोकणच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि ऑलमोस्ट घड्याळामध्ये वाजले आहेत 5:30च्या दरम्यानचं टायमिंग झालेलं आहे आणि आपण निघालो आहे गावाला. ऑलराईट, तर मित्रांनो जस्ट आता आपण पोचलो आहे. लगभग 6:30 पावणे 7च्या दरम्यानचा टायमिंग झाला. घरातून 5:30 वाजता निघालो होतो. ऑलमोस्ट व्यवस्थित येत होतं, पण आता 20 मिनटं झाली इकडे आम्ही जस्ट ट्रॅफिकमध्ये अडकलो. घोडबंदर रोड फाउंटनच्या इथं पोचलो आहे आणि हे मरणाचं ट्रॅफिक लागलं. भयंकर ट्रॅफिक आहे. रस्ते पण खराब आहेत, सिमेंटचे रस्ते बनवले ते पण खराब आहेत. काय म्हणून रस्ते बनवले ते समजलं. आतापासूनच खड्डे जाणवायला लागलेत. आता आपण आहे, मी बघू शकता ही भांडरची खाडी आहे आणि या भांडरच्या खाडीमध्ये खाडीवरचा ब्रिज कोणत्या प्रकारे ब्रिज आहे RTO लक्ष देत नाही, कोण लक्ष देत नाही. तर मित्रांनो ॲक्च्युली ना खूप ट्रॅफिक आहे. मी आता ऑलमोस्ट 8 वाजले, 5:30 निघालो होतो. आत्ता आम्हाला ऑलमोस्ट पनवेल क्रॉस करायला पाहिजे होतं, पण एवढं ट्रॅफिक आहे की हिशोबाच्या बाहेर. बरेच लोक गावाला निघालेत आणि बरेच ट्रॅफिक लागले, म्हणजे मोठमोठ्या ट्रक्स वगैरे म्हणजे ठीक आहे. आणि आता जस्ट पेट्रोल भरतो थोडंसं. इथे ठाण्याला आलो आहे, कापडवाडीला इथं पेट्रोल भरतो आहे. प्रथमेश पण येतं, कोकणची कला संस्कृती प्रथमेशचं चॅनल आहे, ते सुद्धा इकडे येतं. आता जस्ट पोचेल 1-2 मिनिटांमध्ये. ठीक आहे, भेटूया. रामनगरपासून खड्ड्याला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. आता आपण रामवाडीमध्ये आहोत आणि या रामवाडीपासून खड्ड्याला ऑलमोस्ट सुरुवात झालेली आहे. कोकणाचे रस्ते आहेत, त्या रस्त्यामध्ये आता आपल्याला पुढे खड्डे भेटत जाणार आहे. ठीक आहे. ऑलराईट, तर मित्रांनो आता पोचलोय, टेंट सोडले, रोह्यामध्ये पोचलोय आणि या साईडला डांबरीकरण वगैरे चालू आहे गणपती बाप्पासाठी गावाला जाणाऱ्या आदल्या गाड्या वगैरे कोकणी माणसांच्या. तर या साईडला डांबरीकरण चालू आहे आणि दोन्ही म्हणजे एकच रस्ता आहे जाण्या येण्याचा मार्ग आणि खूप वाईट परिस्थिती आहे सध्या रस्त्यांची. जे केलंय ना तेच एकदम बाहेर निघून आलं सगळं डांबरीकरण. काहीच अर्थ नाही ना डांबरीकरण करून. वर्ष आता आपण ऑलमोस्ट कोलाड सोडले पुढे आलोय. कित्येक वर्ष मी बघतोय या ब्रिजचे काम चालू आहे. अजिबात नाही इकडे, म्हणजे एकदम रेंगाडगाणं काम चालू आहे आणि बरीचशी ट्रॅफिक वगैरे आहे. ते
आता आपण कुठे आहे मला ॲक्च्युली समजलं नाही आहे, पण मी मेन्शन करेन आपण नक्की कुठे आलो म्हणून. ठीक आहे, चला जाऊया पटापट पुढे. मित्रांनो कोलाडमध्ये आपण, आणि कोलाडची कंडिशन बघू शकता या साईडला अजून पण वनवेच आहे. काय रस्त्याची कंडिशन आहे बघा, एकदम घाणेरडा रस्ता आहे, जिथे इथे खड्डेच खड्डे आहेत. एकदम सावकाश गाडी चालायला लागते आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक जास्त, म्हणजे ट्रॅफिक जास्त होते. ठीक आहे, पूर्ण एकदम वाईट परिस्थिती आहे या साईडला. आणि एवढा मुंबई गोवा हायवे तुम्ही बोलताय, मुंबई गोवा हायवेला, मुंबई गोवा हायवेची कंडिशन बघा काय आहे. अजून 2 वे होऊ शकला नाही, 1 वेच नुसतं चालू आहे. तिथून गाडी येते, इथून गाडी जाते, बस. ह्या मुंबई गोवा हायवेची कंडिशन. आणि ही दर गणपतीला हीच कंडिशन असते. खूप हालत खराब झाले. 25 वर्षापासून असंच चाललंय. आणि हे नाही बोलत तरी 25-1 वर्षापासून असंच चाललंय. काय अर्थच नाही. एवढे निर्लज्ज सरकार झाले, एवढे निर्लज्ज, म्हणजे आधीपासूनच, आत्ताचं नाही करत आहे, आधीपासूनच जेवढं सरकार आतापर्यंत एवढं निर्लज्ज सरकार झालंय ना, शोभाच्या बाहेर. अजिबात कोकणात लक्ष नाही आहे. पुण्या साईडला रस्ते बघ, नाशिक साईडला रस्ते बघितले ना, काय रस्ते आहेत तिकडचे, बाप रे बाप. तिकडच्या आमदार लोकांनी काय रस्ते बनवले, पण इकडचे आमदार एवढे निर्लज्ज झालेत आहेत ना, अजिबात तिकडे लक्ष देणं, फक्त कॉन्ट्रॅक्टर आहेत म्हणून काम सोपवलं म्हणून सोपवलं, असा विषय झालाय. एवढी वाईट परिस्थिती कोकणामध्ये सध्या चालू आहे. मित्रांनो आता जस्ट इंदापूरला पोहोचतो आपण, आणि बरीचशी गावकरी मंडळी चाललेत गावाला, आपणही चाललो आहे. आणि आता इंदापूरला पोहोचण्याआधीच ट्रॅफिक लागलं. जस्ट आता इथे उतार आहे, ब्रिज आहे पुढे, आणि नंतर मग उतार आहे, आणि आताच ट्रॅफिक लागलं. ऑलराईट, तर मित्रांनो जस्ट इंदापूर सोडलं. इंदापूरचं ट्रॅफिक भयंकर ट्रॅफिक होतं, आणि त्याच्यापेक्षा जास्त इकडे ट्रॅफिक आहे तर माणगावचं ट्रॅफिक आहे. इंदापूर सोडलं, आता माणगावला पोचलो, आणि हे माणगावचं जबरदस्त ट्रॅफिक आहे. अजून आतमध्ये पोचलो पण नाही आहे, आणि हे बाहेरूनच एवढं ट्रॅफिक लागलं. ठीक आहे, बघूया पटापट कसं या ट्रॅफिकमधनं, या गर्दीतनं जाता येईल. ठीक आहे, चला जाऊया. तर मित्रांनो आपण माणगावला आहे, आणि या साईडला बघू शकता पूर्ण ट्रॅफिक लागलं. ही आपली गाडी या साईडला. मला वाटत नाही इथून अर्धा तास तरी इथून सुटू शकतो, एवढी जबरदस्त ट्रॅफिक लागलं. जे रॉंग वेनी गेलेत ना ते इथं मध्ये अडकलेत, आणि आम्ही जस्ट लाईनीमध्ये इथं लागलो आहे. ठीक आहे, पूर्ण मागपर्यंत ट्रॅफिक आहे. बाप रे बाप, वाट लागले पूर्ण अक्षरशः. मित्रांनो माणगावचं ट्रॅफिक सोडलं, लोणावळेला ट्रॅफिक आहे. इथे डायव्हर्जन बनवलेत, आणि वाट लागले अक्षरशः ना, रस्त्याची एवढी वाट लागली, एवढे रस्ते खचलेत आहेत ना, काय त्याला अर्थ नाही. ठीक आहे, चला पुढे भेटूया. अजून तुम्हाला बरीचशी अपडेट द्यायची बाकी आहे. अजून आपण सकाळी 5:30ला निघून सुद्धा आता ऑलमोस्ट 1 वाजलं. 1 तासभर आपला माणगावला गेला ट्रॅफिकमध्ये, आणि आता आपण जस्ट पुढे चाललोय लोणावळे. आता महाड येईल, महाड नंतर पोलादपूर, नंतर कशेडी घाटाचा बोगदा, आपण बोगद्यातनं वगैरे जाणार आहे. ठीक आहे, चला जाऊया पटापट, जास्त वेळ घालवत नाही, पुढचा ब्लॉग कंटिन्यू करतो. ऑलराईट, तर मित्रांनो जस्ट आता इथे स्वाद फॅमिली रेस्टॉरंट आहे, तर आता इथे थांबलो आहे. महाडला आहे मी बेसिकली. महाडला आता ऑलमोस्ट 1:30चा टायमिंग झालेला आम्हाला. सकाळी 5:30ला निघालो आणि 1:30 वाजलेत आहे. या टायमिंगला मी माझ्या गावी असतो, परंतु एवढं ट्रॅफिक आहे ना माणगावला, तर एकदम म्हणजे पोलीस कर्मचारी काय करतात ते त्यांनाच समजतं. पोलीस कर्मचारी ट्रॅफिक हवालदार काय करतात ते त्यांनाच समजतं. म्हणजे एवढी खराब वाईट परिस्थिती आहे सांगू तर. आणि इंदापूरला तर मग ट्रॅफिक झालं होतं, ते ॲक्च्युली ते एस टी बंद पडली होती त्याच्यामुळे ट्रॅफिक झालं होतं. पण पोलीस प्रशासन काय करते आणि कसं चाललं आहे, एकदम वाईट परिस्थिती सध्या चालू आहे महाराष्ट्रामध्ये, कोकणामध्ये. आणि हा मुंबई गोवा हायवे. ठीक आहे, गाडी इथं जस्ट पार्क वगैरे केले. ठीक आहे, आपण जस्ट हॉटेलमध्ये जाऊया आणि जस्ट आता आपण जेवण करूया. चेहऱ्यावरून तुम्हाला थकावट महसूस
होत असेल माझा पोपट सुद्धा इकडे आहे बघू शकता. मिट्टू हे मिट्टू याला सुद्धा गावाला घेऊन चाललंय, घरी कोण नाही ना. ठीक आहे, जरा ना विंडो ओपन ठेवतो म्हणजे कसं जरा हवा वगैरे लागेल. तर मित्रांनो जेवून भेटतो आणि डायरेक्टली आपण, मला असं वाटतं आता कशेडी बोगद्यामध्ये भेटूया. पुढचा आपला जो पॉईंट असेल कशेडी बोगदा असेल. टाईम ठरवला होता किती ते किती वाजेपर्यंत पोचायचं वगैरे. ॲक्च्युली या टायमिंगला म्हणजे इथे हा जो प्लेस आहे या टायमिंगला हा जो टायमिंग आहे आमचा इकडे येण्याचा हा 9:45 ते 10:30च्या दरम्यानचा टायमिंग आहे. पण आता 1:30 वाजला आहे, म्हणजे केवढा जास्त वेळ झाला ॲक्च्युली. पण ठीक आहे, प्रवास सुखाचा आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया करत प्रवास चालू आहे. ठीक आहे, भेटूया थोड्या वेळ. तर मित्रांनो या जेवायला आता व्हेज थाली मागवले, जबरदस्ती थाली. डाव्या बाजूला हॉटेल अनुषा. कोकण सिरीजचा आपला तो पार्ट आहे, तो पार्ट आपला राहिलेला आहे. ठीक आहे, तर त्यासाठी मी मोठी गाडी न आणता बाईक घेऊन येणार होतो, पण पूर्ण फॅमिली निघते तर विचार केला की गाडी घेऊनच याव्या. ठीक आहे, तर असं आहे, मला दिसणार नाही या साईडला, पण आपण नक्की येऊया या साईडला एक दिवस वेळ काढून, प्रॉपर 2-3 दिवसाचा वेळ काढून येऊया आणि तुम्हाला पूर्ण कोकणमध्ये चिपळूण हा शहर, तो चिपळूणपासून गुहागरपर्यंत तुम्हाला हा शहर पूर्ण फिरवतो मी सगळ्यांना. थोडे गणपती वगैरे जाऊ दे आपले, गणपती बाप्पाचं दर्शन आपल्याला होईल. गणपती बाप्पा विसर्जन झाले की नंतर पुढचं प्लॅनिंग वगैरे आपण कसं काय होतं आपण बघूया आणि मग नंतर आपण एकदा येऊन जाऊया. ठीक आहे, चला. तर मित्रांनो आता फायनली आपण अगदी थोड्याच वेळात दाखल होत आहोत चिपळूण नगरीमध्ये. चले तुम्ही कोण त्याला बोलतो होते ते प्राणी तुम्ही बरोबर आहे, तो बोललो तो काय चुकीचं नाही बोलत. चल फायनली आपण पोचलो आहे सावर्ड्याला. या साईडला बघू शकता हे सावर्ड्याचं टोटल मार्केट आहे आणि जस्ट सावर्ड्याला पोचलो. आपली गाडी या साईडला उभी आहे. सावर्ड्याला पप्पा गेलेत पाठीमागे मार्केटला भाजीपाला बघण्यासाठी. जस्ट आता मी इकडे तुम्हाला जस्ट दाखवतोय की कसं काय वगैरे टोटल आहे. थोडं भिजतोय कारण की पाऊस. सावर्डा हे आधी नव्हतं, हे नव्हतं आधी. या साईडला एकच रस्ता होता आणि इकडे आहे ना, इकडे पूर्ण मार्केट लागायचं. आणि आता या साईडला बघत असाल तर आतला एक सर्व्हिस रोड बनवला आहे. या साईडला हायवे आहे, या साईडला सर्व्हिस रोड आहे. ठीक आहे, जबरदस्त आहे. या साईडला भरपूर दिवसानंतर परत सावर्ड्याला येतोय. ठीक आहे, तर मित्रांनो आता ऑलमोस्ट 10 मिनटामध्ये आपण आपल्या घरी पोचणार आहोत. 5 ते 10 मिनटामध्ये आपण घरी पोचणार. ठीक आहे, आजचा प्रवास सुखाचा झाला, जबरदस्त सुखाचा वगैरे असं झाला. पण बराचसा ट्रॅफिक वगैरे भेटलं, बराचसा प्रॉब्लेम्स वगैरे फेस केले आणि बऱ्याच ठिकाणी ट्रॅफिक भेटलं. माणगावला ट्रॅफिक भेटलं, इंदापूरला ट्रॅफिक भेटलं, बऱ्याच ठिकाणी ट्रॅफिक भेटलं. जस्ट आता पोचलो सावर्ड्याला. ह्याच्या पुढे नंतर आता इकडून आपण आपल्या घरी जाणार, फ्रेश होणार आणि पुढचा प्रवास आपला उद्यापासून चालू आहे. मे बी आजपासून सुद्धा. तेव्हा बाबा ते बघ, आई आली, बाबा आले. हा घरी गेले काय रे कुणाल. मित्रांनो हे आमचं मोठं घर आहे, सर्वात जुनं घर आहे. आपण पोचलो आहे माझ्या घरी. पाठीमागे बघू शकता
तर हे माझं घर आहे. आजोबा माझे हे मोठे बाबा आहेत, झाड वगैरे मारतात. बाबा सावकाश. तर मित्रांनो जस्ट पोचलो आहे. 10 ते 11 तासाचं ऑलमोस्ट अंतर आपलं. सकाळी 5:30 वाजता निघालो आणि त्याच्यानंतर 4:30 वाजले, म्हणजे ऑलमोस्ट 10 ते 11 तासाचं अंतर. 4 ते 5 तासाची ट्रॅफिक आपल्याला भेटली, त्याच्यामुळे एवढा वेळ झाला. अदरवाईज आपण 6 ते 8 तासात मुंबईवरून गाव गाठतो. तर मित्रांनो बऱ्याच ठिकाणी ट्रॅफिक वगैरे भेटले. सर्वप्रथम तर वसईला ट्रॅफिक भेटली, त्याच्यानंतर आपल्याला ट्रॅफिक भेटली पनवेलला. त्यानंतर बरेच म्हणजे अर्धा पाऊण तासाची ट्रॅफिक इंदापूर, माणगाव, त्याच्यानंतर बरेच या साईडला पुढे कशेडीमध्ये पण ट्रॅफिक भेटली. तर बरेच अशा ठिकाणी ट्रॅफिक भेटली. 1 तास आपण 1 पाऊण तास जेवायला आपला वेळ काहीसा आपला हा प्रवास झालेला आहे. तर मित्रांनो भेटूया आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हाला मी पूर्ण ही म्हणजे मी जिकडे राहतो माझे गाव पूर्ण वाडी आपण टोटल आपण फिरणार आहे. नेक्स्ट ब्लॉग आपण बघूया. मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. पण टेक केअर अँड